मंचर ते भीमाशंकर रस्ता, हिरड्याला नसलेला बाजार, हिरडा खरेदी असलेली बंद, दुधाचा प्रश्न असेल, विजेचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, या संदर्भामध्ये आपण आज तळेघर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचं निश्चित केलं आणि त्या निमित्ताने उपस्थित जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बानखिले, त्याचप्रमाणे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोषराव तिटकारे, त्याचप्रमाणे किसान सभेचे सहसचिव अशोकराव पेकारे आहेत, कृष्णाजी वडेकर आहेत, नेते डॉक्टर अमोल वाघमारे येणार होते, परंतु पुण्याला त्यांचं व्याख्यान असल्यामुळं ते काय आले नाहीत. आदिवासी फ्रंटचे अध्यक्ष आमचे सहकारी सकारामजी हिले, त्याच राजपूरचे सरपंच चंद्रकांत लोकरे, त्याचप्रमाणे दुसरे आमचे सहकारी के तिटकारे आहेत, त्याचप्रमाणे पांडुरंग शेठ आहेत केंगले, आपले शिवरामजी केंगले आहेत, माऊली डोमे आहेत, लव शेठ. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेणं गरजेचं होतं. आमच्या आमुंडीची देखील सगळी मंडळी आहेत आणि म्हणून किसान सभा असेल, बिरसा ब्रिगेड असेल, वेगवेगळ्या संघटनांनी देखील मधल्या काळामध्ये काही आंदोलनं केली. प्रामुख्याने एक विषय सार्वजनिक बांधकाम खात्याचा, त्याचं नॅशनल हायवेमध्ये आता रूपांतर झालेलं आहे आणि मधल्या काळामध्ये देखील आपण इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये बसलो होतो. प्रांत अधिकारी शिंदे साहेबांनी सगळे अधिकारी होते, त्या मीटिंगला देखील मी आलो होतो आणि त्यावेळी देखील अशोकराव विषय आपला झाला की हा जो काय रस्ता होणार आहे तर याची विजू, तुम्ही पण होते मीटिंगला इथं, का हा रस्ता होत असताना याची आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारची भरपाई मिळाली पाहिजे, याच्याकरता देखील आपण त्यावेळी सांगितलं. आणि किमान आपलं जे म्हणणं होतं की एकराला किती पैसे मिळाले पाहिजे आपल्याला या रोडला, गुंठ्याला 5 लाख रुपये गुंठ्याला त्या ठिकाणी मिळाले पाहिजे, अशी आपली मागणी आहे. आता नुसतं खड्डच बुजवायचं नाही, कारण नंतरच्या काळात रस्त्याचं काम चालू होणार आहे. त्यामुळे संघर्ष करत असताना एक तर आदिवासी भागाला उत्पन्नाचं साधन कुठलंही नाही आणि म्हणून आमच्या जमिनी जाणार आहेत आणि कायमस्वरूपी रस्त्याला कोणाचाही विरोध नाही. आम्ही म्हणणार नाही का रस्ता इथं होऊन देणार नाही, रस्ता झालाच पाहिजे. कायम त्या ठिकाणी राहील. नंबर 2, आता रस्त्याचं काम सुरू होण्याच्या अगोदर अधिकाऱ्यांना मी सांगतो, आता अधिकाऱ्यांनी एक पत्र मला दाखवलं, त्यांनी सांगितलं की रस्ता हस्तांतर करण्याची प्रक्रिया चालू आहे. मग प्रक्रिया जर चालू त्या ठिकाणी असेल तर तुम्ही खड्डे बुजवायला आले कशाला? खोटं नाटं बनवाबनवी करण्याचं कारण नाही. मी त्यांना मागाशी सांगितलं, तुम्ही इंजिनियर असाल पण आम्ही देखील पदवीधर त्या ठिकाणी आहोत. कागदातलं तुम्हाला जेवढं कळतं तेवढं आम्हालाही कळतं, त्यामुळं चुकीचं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करू नये, वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगा. आणि खड्डे बुजवत असताना मुरमाचा वापर करू नये. एक त्याच्यामध्ये तुम्ही खडी 40 mm मोठाली बोल्ट टाकले पाहिजेत आणि त्याच्यावरती क्रश जरी तुम्ही टाकली त्या खड्डीवरती तरी तो त्याच्यामध्ये पाऊस वगैरे पडून क्रश सँडनी तो त्याच्यामध्ये बरोबर खड्डा बुजून येऊ शकतो. खड्डा पहिला तुम्ही खोदून घ्या आणि त्याच्यामध्ये खडी 40 mm टाका आणि त्याच्यावरती ग्रीड टाकल्यानंतर, आणि तुम्हाला जर पटत नसेल, आता मला एक सांगा का ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामं चालू आहेत तर तिथं आता पहिलं कशाचा थर दिला जातो? सगळा खडीचा थर दिला जातो. त्याला काय म्हणतात? ग्रेड. पॅचअप करावं. आता हे जर म्हणत असतील का डांबर आता चालत नाही, आज समजा पाऊस नाहीये आणि ज्यावेळी पावसाळा सुरू होतो तर बिलं काढण्याकरता
बिलं सगळी रेडी असतात, मार्च एंडला ते सँक्शन करतात. 30 मे नंतर डांबरीकरण करू नये असा शासनाचा निर्णय असताना देखील पाऊस पडताना डांबरी चालू होतं का नव्हतं? होतं का नव्हतं? जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत डांबराच्या मशिनी इथं होत्या. म्हणून मला त्या अधिकाऱ्यांना सांगायचे का तुम्ही आता बंद असताना एक तर RMCची गाडी बोलवा, पटापट त्याच्यामध्ये टाकलं तर लगेचच्या लगे पॅचअप होऊन जाईल, किंवा तुम्ही डांबराचा वापर पाऊस नसताना त्या ठिकाणी करावा. असं आता माझं भाषण झाल्यानंतर आपण इथून एक वरच्या चौकापर्यंत तिथपर्यंत मंदिरापर्यंत आपण घोषणा देत रस्त्याने आपण जाणार आहोत. आणि तिथं आपण एक 10 मिनिट, साहेबांना आम्ही मगाशी सांगितलं की 10 मिनिट आम्ही रस्ता रोको करणार आहोत. कारण लांबून येणारा भाविक आहेत, लोकांना प्रवास जादा वेळ, त्यामुळे लोकांना ताटकळत ठेवणं हे आम्हाला पटत नाही. परंतु हे देखील संदेश गेला पाहिजे तिकडं की बुवा इथल्या रस्त्यासाठी लोक रस्त्यावरती उतरली, तर असा आपण कार्यक्रम करणार आहोत. तर त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला ठोस असं आश्वासन तिथं दिलं पाहिजे. आणि त्यांचे आश्वासन मिळाल्यानंतर आमचं समाधान झाल्यानंतर आम्ही रस्त्यावरून उठू. तोपर्यंत त्यांना विचार करण्याकरता आम्ही वेळ देतोय का हे खड्डे तुम्ही कसे बुजवणार आणि किती दिवसामध्ये बुजवणार. नंबर 2 की हिरड्याचा हा प्रश्न गेले अनेक वर्षांपासून अनुत्तरित असा प्रश्न त्या ठिकाणी आहे. कदाचित काही अधिकाऱ्यांना माहीत असेल, काहींना माहीत नसेल. कारण नोकरीच्या ठिकाणी पोलीसचे अधिकारी वर्ष 2 वर्ष असतात, इतर डिपार्टमेंटचे 3-4 वर्ष 5 वर्षापेक्षा अधिक काळ नसतो. पवारसाहेब एवढे लोक संघर्ष का करतात? आज क्लास 1 अधिकारी जर घेतला किंवा साधा पोलीस जरी नोकरीला आता बंदोबस्ताला जे आलेत, तर साहेब मला एक विचारायचं की तुम्ही नोकरी लागल्यानंतर स्टार्टला तुमचा पगार किती, आता नवीन असतील किती पगार आहे? आम्हाला काय तिथं काय हे करायचं नाही, माहिती अधिकारात मिळत. मॅडम किती पगार आहे तुम्हाला आता? 35 ते 40. हा नाही नाही, आता पगार किती तुमचा? हा 50,000 रुपये मॅडमचा पगार बंद झाला. आणि स्टार्टला लागले त्यावेळी किती? सुरुवातीला आता पोलीसला किती पगार आहे? नाही नाही नाही, जो आता साहेब एक विचार करण्यासारखे, आता जे रस्त्यावाले आहेत त्यांचे तर पगार खूप मोठाले आहेत. शेतकरी आहेत ज्यांच्याकडे हिरडे झाड आहे त्यांनी हात वर करा बरं, सगळ्यांकडे. बरं आता मला एक सांगा नंदाताई, एका झाडाला जो हिरडा तुम्ही गोळा करता, तो बाळ हिरडा किती गोळा होतो आणि मोठाला किती गोळा होतो? किलो. बाळ हिरडा एक पोती झाला तर मोठाले 4 पोती भरतात. या जीवनामध्ये दुसरं कुठलं त्या ठिकाणी नाहीत. आणि म्हणून आज फोटो देतात नेते मंडळी. फोटो काय काढला मागच्या 15 वृक्षारोपण केलं, हिरड्याची झाडं लावायची. मला त्या आमदारांना या ठिकाणी आणि डिपार्टमेंटला फॉरेस्टवाल्यांना विचारायचंय, अरे पहिली जी आमची झाडं आहेत त्याच्यापासून जे आम्हाला उत्पन्न मिळतं त्या उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे, आणि याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी बोला. पहिलं त्या मालाचं करायचं काय, आणि नंतर तुमचं कृत्रिम जी झाडं लावायचे त्याला माल येईल का नाही, किती येईल हे शेतकरी सांगणार आहेत. म्हणजे ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यात हे दाखल झाले आणि त्यांचं आता गुणगान गायला लागलं का खरे विकासाचे शिल्पकार हे आहेत. म्हणून मला आदिवासी बांधवांना या निमित्ताने सांगायचंय का आपल्यातला जो गद्दार निघल, उद्या देवदत्त निकमने जरी आदिवासीची साथ सोडली तर तुम्ही इथं रस्त्यावरती याला आडवं करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि म्हणून आदिवासी हा लढणार आहे, हा झुकणारा नाही त्या ठिकाणी, मोडल पण वाकणार त्या ठिकाणी नाहीत. आणि म्हणून किसान सभा असेल, तुम्ही असेल, अशोक पेकारी त्यांचे सगळे सहकारी असतील, हे लढले. आणि म्हणून कुठंतरी 15 करोड रुपये हे हिरड्याचं अनुदान जर कोणामुळे मिळालं असेल तर आदिवासींच्या लढ्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेत, याची देखील आपण नोंद घेतली पाहिजे. आज दुधाचा विषय आहे. आपण त्यावेळी पण सांगितलं होतं
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.